असा टीमचा अनिरुद्ध खांडेकर ठरतो या पहिला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अनिरुद्ध यायचं लवकर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. क्विक ॲक्शन तुम्ही सुद्धा करा, जशी मॅच क्विक मध्ये जिंकलात ना तशी तुम्ही क्विक ॲक्शन करा. अनिरुद्ध खांडेकर यायचं लवकरात लवकर. डीजे डीजे मॅचचा किताब द्यायचा आहे अनिरुद्ध खांडेकर याला. चला कॉपरेट करा जरा. सागरदादांच्या हा शुभ असते इथे आपल्याला मॅचचा किताब देऊन गौरवण्यात येते ते म्हणजे अनिरुद्ध खांडेकर. सागरदादा हा खेळाडू पाहिला तर एक नवीन खेळाडू आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा भल्यांना पाहिलं तर आपला बॅटिंगची भुरळ घालतो. तशाच प्रकारची बॅटिंग तुम्ही आता पाहिली या मैदानामध्ये. एक जबरदस्त बॅटिंग पाहण्यासारखे हेलिकॉप्टर शॉट उडवले. एम.एस. धोनीला पाहिलं तर जसं आपण पाहतो तसं याला टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. आणि अनिरुद्धने ठोकलेले जबरदस्त असे फटके षटकाराच्या दिशेने. त्याचसोबत ओमकार गावडे यांना सुद्धा विनंती असेल, आपलं सुद्धा कॅश प्राइज आहे 1200 रुपये तब्बल यायचं आहे. ओमकार गावडे सतीश दादा आपण हे कॅश प्राइज द्यायचं. सोबत 200 रुपयाचं कॅश प्राइज अजून सुद्धा आलं होतं गावडे कंपनीकडून, ते सुद्धा द्यायचंय. ओमकार हार्डलॅक, परंतु तुम्ही तुमच्या बाजूने जेवढं तुमचं योगदान द्यायचं होतं टीमसाठी दिलं. जे तुम्ही जे अनिरुद्ध साठी सुद्धा कॅश प्राइज आहे. जर मला नाव सांगितलं तर मी सांगू शकतो की कोणी कॅश प्राइज दिलंय. बघा हे प्रेम होतं अनिरुद्धवर आणि त्यांनी कॅश प्राइज अनिरुद्धसाठी दिले. नाव समजलं असतं तर नक्कीच इथून आम्ही नाव पुकारलं असतं. जरूर इथे काटरंग विपक्ष मॅच असणार आहे ती म्हणजे M11 SD स्पोर्ट्स पाळी. दोन्ही टीम तेवढ्या धुरंधर आहेत. आताच नुकताच धुरंधर पिक्चर आपण पाहिला, परंतु या टीम सुद्धा तेवढ्या धुरंधर आहेत. सन्मान आपण करून घ्यात आपल्या व्यासपीठावर आदरणीय आपले सर्व पाहुणे आहेत. पाहुणे नव्हे तर पाहिलं तर हे मित्र परिवार, हे पाहुण्यासारखे नाही तर मित्रांसारखेच पाहिलं तर या व्यासपीठावर या आयोजकांसोबत राहत आहेत. मग आपण त्यासोबत पाहिलं तर सतीश दादांना पाहिलं. पहिला सन्मान आपण करणार आहोत या व्यासपीठावर. पहिला सन्मान होतोय सन्माननीय ज्यांनी पाहिलं तर तब्बल 3 वेळा सातारा श्री हे बक्षीस पटकावलं आणि सातारा श्री असले 3 वेळा. सन्माननीय सागरदादा शिंदे यांचा पहिला सन्मान केला जातोय. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार नक्कीच आपण करायचा आहे. विनंती असेल प्रशांतदादा बैलमारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. प्रशांतदादा यायचं आहे, आपण सन्मान करायचा आहे सागरदादा शिंदे यांचा, ज्यांनी पाहिलं तर 3 वेळा तब्बल सातारा श्री होण्याचा मान पटकावला. ज्यासाठी लागणारी मेहनत, कष्ट त्याचबरोबर चिकाटी ही त्यांच्यात दिसून आली. आज पाहिलं तर या व्यासपीठावर त्यांचा हा हसमुख चेहरा, काय ती पर्सनॅलिटी आहे, ही पर्सनॅलिटी पाहत 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 राहावी. आणि त्याचबरोबर इथे प्रत्येक यंग पोराला सांगतो की अशा प्रकारे पर्सनॅलिटी आपण डेव्हलप केली पाहिजे. त्यासोबत पाहिलं तर संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये दादाश्री प्रतिष्ठानचं जाळं वेढणारे आमचे हे पाहिलं तर सागरदादा शिंदे आणि आमच्या महाराजांचे म्हणजेच पाहिलं उदयनराजेंचे अतिशय जवळचे असे पाहिले सहकारी. नक्कीच यांचं इथे या व्यासपीठावर स्वागत होत आहे. त्यासोबत पुढील सन्मान आमचे मुळशी तालुक्यातले गौतम भाऊंचा नक्कीच होणार आहे. त्यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. मी सन्मानासाठी विनंती करतो महेशदा पाटार यांना. महेश दादांना विनंती असेल की आपण गौतम भाऊ यांचा इथे सन्मान करायचा. हा शुभ सन्मान आहे, शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावायची टीम काटरंग. का थांबलात तुम्ही? लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. आपल्याला आजचा फायनलचा दिवस आहे. आज आपल्याकडे अजून बऱ्याच मॅचेस आहेत. गोरट्यान संघ काय कमालाची बॅटिंग केली, ते गोरट्याने का फिल्डिंग केली. कल्पेश जाधव, मी म्हटलं होतं की फॅक्टर आहे कल्पेश जाधव. त्यानंतर पुढील सन्मान आकाश भाऊ दांडगे दादांचा इथे सन्मान केला जातोय. दत्तदादा तांबडे यांना विनंती आपण सन्मान करायचा आहे. दत्तदादा सदस्य आहेत ग्रामपंचायत
सावरुळेचे दत्तदादा तांबडे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातोय आकाश भाऊ दांडगे साहेबांचा. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी आपण आमंत्रित करूयात ऋषी वैलमारे यांना. पुढील सन्मान करायचा आहे सन्मान्य रणजित भाऊ मुलिक यांचा पुढील सन्मान करायचा आहे. त्यासोबत त्यानंतरचा सन्मान योगेश भाऊ चव्हाण दादांचा सुद्धा सन्मान होणार आहे. त्यासोबत सलमान भाई काजी यांचा सुद्धा पुढील इथं सन्मान होणार आहे. मी मनोज पाठारे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. प्रफुल्ल पाठारे आपण सन्मान करायचा आहे. सलमान भाई काजी साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. चला या आयोजकांना विनंती असेल आपण या अतिथी मान्यवरचा सन्मान करायचा आहे. रणजित भाऊंचा सन्मान झालाय. नक्कीच व्यासपीठावर तुमचं येणं नक्कीच खूप आमच्यासाठी भाग्याची गोष्ट. त्यासोबत पुढील सन्मान आपण करूयात सन्मान्य विजयभाऊ माने यांचा. विजयभाऊंचा सिद्धू पाटील सत्कार करतील. सिद्धू पाटील यांना विनंती की आपण सत्कार करायचा आहे सन्मान्य विजूभाऊ माने यांचा. साहिल दिवेकर यांना पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे सन्मान्य राहुल दादा काळे यांचा. राहुल दादा काळे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. राहुल दादा काळे यांचा इथे नक्कीच सन्मान केला जातो. त्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. चला काटरिंग संघ का आपण उशीर करतायत. त्यानंतर पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करूयात हरेश चोगले. हरेश चोगले यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. पुढील हरेश चोगले आपण पुढील सन्मानासाठी यायचंय. पुढील सन्मान होणार आहे सुनील काका मोरे साहेबांचा. सुनील काका मोरे साहेबांचा पुढील सन्मान होणार आहे. त्यानंतर पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करूयात सदाकाका बैलमरे यांना. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. एक चांगले असे निवेदक, त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला बरेच पाहिलं तर मदत केली. सदाकाका यायचा आपण पुढील सन्मान करण्यासाठी. पुढील सन्मान होणार आहे सन्मान्य आदित्य भाऊ कदम साहेबांचा. त्यानंतर पुढील सन्मानासाठी यायचे सुरत दादा तुम्ही यायचे. पुढील एक सन्मान होणार आहे आपला सन्मान्य आदित्य भाऊ कदम यांचा इथं सन्मान केला जातोय. आदित्य भाऊ कदम यांचा इथं सन्मान केला जातोय सदानंद काकांच्या शुभ हस्ते. खरं तर सदानंद काका एक सुंदर असं व्यक्तिमत्व, त्यांनी सुद्धा पाहिलं तर चांगलं समालोचन पहिल्या दिवशी केलं, चांगलं असं निवेदन केलं. त्यानंतर पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करूयात सूरज दादाला की पुढील सन्मान करायचा आहे सन्मान्य प्रणय भाऊ सावंत यांचा. संतोषजी बांदर यांच्या शुभ हस्ते नक्कीच सन्मान केला जाईल. सन्मान केला जाईल प्रणय भाऊ सावंत यांचा. आणि त्याचसोबत जर पाहिलं तर इथे पहिली पेनल्टी गोटन संघाने घेतली उशिरामुळे आणि दुसरी पेनल्टी इथे 3 धावांची लागणार आहे ते टीम काटरंग संघाला. आपल्या तालुक्याचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग प्लस कंपल्सरी ड्रेसिंग. सलमानजी काजीदादांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. संदीप बांदर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सलमानजी काजीदादांचा इथे सन्मान करायचा आहे.
बरोबर, त्यानंतर पुढील सन्मान आपण सन्मान दादांनंतर राकेश भाऊ गायकवाडांचा इथे सन्मान करणार आहोत. विराज पवार यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण राकेश दादा गायकवाडांचा सन्मान करायचा आहे. सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान इथे पाहिलं तर व्यासपीठावर होतोय. राकेश भाऊ गायकवाड यांना विनंती असेल की आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण यायचं आहे व्यासपीठावर. या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचसोबत सन्मान्य साहिल दादाचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा साहिल दादा. तर निश्चित इथे आयोजकांच्या माध्यमातून काटरंग संघाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जात आहे. एक कलरचे जर्सी नसल्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. आणि इथून पुढे मी पंचांना आता विनंती करेल कोणताही वेळ न दवडता आपण मॅचला सुरुवात करा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं हार्दिक 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 असं स्वागत आहे. तर पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलाय गोलंदाज. तर नक्की सर, दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य सागर भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर पाहिलं तर सतीशदादांच्या शुभ हस्ते, त्यांच्या संपूर्ण मंडळीतर्फे पाहिलं तर इथे सन्मान केला जातोय मनोज दादा पाठारे यांचा. या स्पर्धेचं पाहिलं तर मुख्य नेतृत्व जिथे पाहिलं तर प्रवीण भाऊंच्या प्रवीणदादांच्या इथे खांद्याला खांदा लावून बरंचसं पाहिलं तर चांगलं कार्य केलंय आणि ही स्पर्धा उठवण्याचं काम केलंय. त्याचा इथे शुभ सन्मान केला जातोय. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान आपण व्हायचंय. सगळ्या पाहुण्यांना मी असं नसतं बा अशी विनंती करेल आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या. त्याचसोबत सन्माननीय संतोषजी खाडे ग्रामपंचायत सांगण्याचे सदस्य यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. महेश पाटारे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करायचा आहे. त्यासोबत पुढील सन्मान राकेश भाऊ गायकवाड दादांचा करण्यात येईल. मी पिंट्या भाऊंनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राकेश भाऊचा सन्मान करायचा. या मंचावर असलेला कोणाचाही सन्मान राहता कामा नये. हा सामना पहिल्या इनिंगचा खेळ 3 षटकांचा असेल याकडे देखील नोंद घ्या. दुसऱ्या फेरीचे सगळे सामने आपण काही आपल्याला अडचणी असल्यामुळे 3 षटकांचे खेळतोय. आदरणीय लक्ष्मणजी मसिलकर साहेबांना देखील मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपलं हार्दिक असं स्वागत आहे आणि त्यांचं देखील स्वागत इथं होणार आहे. त्यासोबत पुन्हा एकदा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे, तो म्हणजे किशोर सागर दादांचा सन्मान करायचा. सन्मान करणार किशोर बैलमारे आणि सूरज मेहतर हे सन्मान करतील पुन्हा एकदा. हे आपल्या दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष 3 वेळचे पाहिले तर सातारा श्री ठरलेले सन्मान्य सागरदादा शिंदेचा पुन्हा एकदा सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळा त्याचसोबत पाहिलं तर हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन हा तिथे सत्कार केला जातोय. तर यानंतर आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करूया तुषारजी धुमाळ सरांना. ओटो तुषार सर. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं सगळ्या खेळाडू मित्रांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. दरम्यान मॅचकडे आपण बघतोय. चालू मॅच मात्र पाली संघाच्या विरोधात खोपोलीतील काटरंग संघ खेळतोय. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर निर्णय मात्र गोलंदाजीचा घेतलाय. ऋषभ भुजबळ हा वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणि यावेळेसचा हा चेंडू पंचांनी मात्र स्वेर घोषित केलाय. पहिला गडी बाद झाल्यानंतर स्कोअर कार्डवरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावांची नोंद झाली आहे. माझ्या सोमेत राज घोसाळकर गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. पाहुण्यांची मांड्याळी या व्यासपीठावरती गेले 4 रात्र मी पाहिली आणि इथे मात्र स्लॉटमध्ये घेतलाय. टप्प्यावरती कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण डीप मध्ये आर्यन माबदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टिपतोय झेल आणि संपतोय एका अष्टपैलू फलंदाजाचा खेळ. बाद होणारा फलंदाज अक्षय. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. आदरणीय आमच्या पाहुण्यांचं स्वागत या मंचावरती झालंय. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. मागच्या मॅचचा हिरो आता मैदानामध्ये दाखल झालाय. टीम पाली संघाकडनं प्रथमेश दंत, ज्याच्या फलंदाजीचा नाही कोणी करू शकत अंत असा प्रथमेश दंत. पण ऋषभ भुजबळ या नावामध्ये देखील बरीचशी क्षमता आहे. दिनेश सर आपण बघतोय 2 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावांवरती 2 गडी मात्र गमावलेत ते टीम SD पाली संघानं. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सहाय्याने आपण माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहतोय. आणि या सोहळ्यामध्ये आता टीम पाली संघाच्या धावा लागल्यात त्या 2 बाद 2. काटरंग संघाचे गोल्डन मॅन माझे परम मित्र दशरथ पाटील यांच्याकडे देखील या काटरंग संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि कुलकर्णी देखील आलेत. त्यांचं देखील मी स्वागत करेल. प्रथमेशने या चेंडूला सरळरित्या खेळण्याचा प्रयत्न केला. बॅक टू द बॉलर. ऋषभने या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला पण दिनेश सर 1 धाव मात्र स्कोअरकार्ड वरती नोंद झाली. एका धावेच्या माध्यमातून आता टोटल 3 धावांचा खेळ पूर्ण झालाय. पंड्या गोरकर याच्या इंस्टाग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या बऱ्याचशा झलक आपल्याला पाहायला मिळू शकतात. याच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. क्रिशचं देखील इंस्टाग्राम पेज आहे ज्याच्या पेजवरती आपण या स्पर्धेतील बऱ्याचशा घडामोडी, बऱ्याचशा फनी क्लिप्स, बऱ्याचशा रोमहर्षकारक अशा क्लिप पाहायला मिळतील. नक्की त्याच्या पण चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. मनोज शेठचे आज चिरंजीव देखील आलेले आहेत आणि ते मात्र त्यांना फरमाईश करतात की पंढरी शेठ फडके यांचं गीत लावा आणि त्याचा डान्स पाहण्यासारखा नक्कीच पाहायला मिळेल. पण गोलंदाजी मार्गवरती काटरंग संघाचा हा खेळाडू आता गुजरातमध्ये देखील फेमस झालाय. गुजरात की खुशबू आता सावरोळीच्या मैदानावरती पाहायला मिळेल. भरत सोलंकी महाराष्ट्र रणजीपट्टू, माजी रणजीपट्टू हा आता गोलंदाजी मार्गवरती. भरत सोलंकीचा पहिला चेंडू आसमानी सफर करताना वाघाची धाड फोडलाय पहाड. चेंडू गेला आर पार. धावा मिळतील 6 6 6 6. आलाय अर्थातच आमच्या मान्यवरांचं स्वागत करणारा षटकार. षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश दंत मात्र या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचल फेक करेल तत्पूर्वी 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने 10 धावांची नोंद झालेत. मनोजी तुमचा चिरंजीव मात्र जबरदस्त कामगिरी करताना दीपकजी पाटील, अवधूजी पालांडे, समीरजी आवले, त्याचबरोबर दर्पण भुरके आणि मनीष सेन या सगळ्या मान्यवरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. मनोजी पाटर यांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केलं जाते. आपलं स्वागत असेल. डान्स इन राऊंड क्रिकेट टप्प्यावरती जाऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडू डीप मध्ये जरूर अडवला गेला. लखन जाकोट या चेंडूवरती येणार तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. इथे आमचे छोटे शेठ या गाण्यावरती नाचायला तयार आहेत आणि त्यांचे नाच डान्स आता सगळ्यांना पाहायला मिळेल. कारण आलाय 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 षटकार. ठोक डीजे.
टोटल स्कोर वरती धावा लागल्यात त्या 18. या गाडीमध्ये आता हे दोन फलंदाज स्वार झालेत आणि ती गाडी वेगानं पळवतात. धावांच्या रणगतीला मात्र आता आकार देण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. हल्ला बोल करताना आपण या फलंदाजांना बघतोय. पालीवरनं का आम्ही आलोय आणि सावरुळीच्या मैदानावरती अभिराज्य करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जरी भरत सोलंकी माजी रणजीपटू असेल तरी आम्ही टेनिस क्रिकेट मधील देखील पाली गावचे खेळाडू आहोत. पॉइंटच्या दिशेनं मारला फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक करेल. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे दात मागितली जाते आणि इथे तिसऱ्या पंचांकडे रेपर करण्यात आलाय हा निर्णय. तत्पूर्वी पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. धन्यवाद दुर्वांश. आपण खऱ्या अर्थाने टाळ्या वाजून जरा जोरदार स्वागत करा. काय जबरदस्त त्यानं डान्स केलाय. सगळ्या पाहुण्यांची मनं त्यानं जिंकलेली आहेत. भरत सोलंकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. फलंदाज चुकलाय. फटका त्याचा फसलाय. झोपेमध्ये स्वतःवरतीच पायावरती दगड मारला की काय असा प्रश्न आता प्रेक्षक विचारतायत. बॅट उचलायच्या आधीच बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकानं त्याचा झेल टिपलाय. गेल्या पावली तो परततोय. बाद होणारा फलंदाज प्रथमेश शिंदे. बॅक टू द डगआउट. ठॉक डीजे. डान्सची खूप आवड आहे. सातत्यानं जबरदस्त डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दशरथ शेठ पाटील आता मात्र सांगतायत की गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. आणखीन एक विकेट आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पण षटक संपलेलं आहे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आलाय. 4 गडी बाद झालेत एस डी पाली संघाचे. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी सर. एका षटकाचा खेळ बाकी आहे. तरी हे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असल्यामुळे हा 3 षटकांचा आहे. नेक्स्ट बॉलर पुनीत जांगीड उर्फ गड्डी. स्ट्राइक एंड वरती प्रथमेश दंत. नॉन स्ट्राइक एंड वरती सुजीत. गेम इज ऑन. वेगवान चेंडू खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. इथून सटीक यॉर्करचा वापर केलाय. चाणाक्ष बुद्धीनं खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास करताना पुनीतनं टाकलेला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला.
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू वेगवान होता, या चेंडूवरती फिंगर रोल झाले, धीम्या गतीने टाकले आणि चाणाक्षरित्यानं बंटी पेंडारीनं यष्टिरक्षकाच्या माध्यमातून फलंदाज प्रथमेश दंतचा केला या पारीचा अंत. अर्थातच बॅटर बॅक टू द डग आउट. फिर एक बार ठोक ठोक डीजे मेरे यार. सूरज नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय. बंटी पेंडारीच्या या चाणक्य पद्धतीला आता दशरथ पाटील दाद देणार का, त्याच्यासाठी पारितोषिक देणार का, असं कुलकर्णी विचारतायत. प्रत्येक डॉट चेंडूसाठी इथून गोलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक. चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय डीप मध्ये. ऋषभ भुजबळ या चेंडूवरती आलाय आणि इथून त्याने या चेंडूला उचललंय, फेकलंय. तत्पूर्वी मिळाले एक सिंगल. श्रीराम जाकोटिया यांचं देखील मी हार्दिक असं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. सागर शेठ पाटील, मॅन फ्रॉम कैरे प्लस सावरोळी यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. यावेळेस चेंडू उंच 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 आणि तेवढाच लांब 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 षटकार. आता आसमाला गवसनी घालणारे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. 5 गडी बाद झाले, 2.4 चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे सर. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे ट्रॉफी, त्याचबरोबर दमदार आमदार चषकाचा हा सोहळा आहे. मगाशी आपण पाहिलं आमदार साहेबांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि इथे पुनीतचा हा चेंडू निर्धाव गेलाय, म्हणजे दशरथ शेठ पाटील यांच्या एटीएम मधनं 200 कमी. दशरथ शेठ बसलेत म्हणजे पारितोषिक चालू राहणार. प्रत्येक डॉट चेंडूला 200 आहेत, पण शेवटचा चेंडू असेल कदाचित 500 पण देतील जर का गोलंदाजाने विकेट घेतली तर. इथे चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर करताना सीमा रेखा पार आर पार, बेधडक बिनतास कडक सुंदर A1 क्वालिटीचा दमदार आमदार ट्रॉफीचा षटकार ठोक डीजे. सगळे पाहुणे प्रत्येक रायगडकरांचं मन जिंकून आता मात्र आपल्या सोहळ्याला इथून निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय आमचे पाहुणे सागर दादा शिंदे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आपण बघतोय. उदयन राजे साहेबांच्या निकटवर्गीय असणारे हे आमचे सगळे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. राजांच्या माध्यमातून सातत्यानं प्रजेला चांगलं योगदान देण्याचं काम या
देशमुख सर. हॅलो. नक्कीच आपल्या हातून पाहिलं तर या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याचसोबत या स्पर्धेमध्ये जोडले गेले होते सागरदादा शिंदे, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्याचसोबत सतीशदादा पाटील हे सुद्धा होते. आज नक्कीच पाहिलं आहे या स्पर्धेतून रजा घेतात, परंतु त्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पुढील माझ्यासाठी शुभेच्छा. त्यासोबत छत्तीसीचा एक गोड आवाज अभि पाटील सर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कदाचित पाहिले तर अभि पाटील सर सुद्धा या व्यासपीठावर असते, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नक्कीच आपण आता पाहतोय ऑन स्क्रीनला माऊली इव्हेंटच्या माध्यमातून हे आपले सर्व अतिथी मान्यवर आपल्यातून नक्कीच रजा घेत आहेत. जरूर खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष देऊयात, कारण की ही हाय व्होल्टेज मॅच असणार आहे. ती म्हणजे काटरंग विपक्ष एच.डी. स्पोर्ट्स MD11 एच.डी. स्पोर्ट्स पाली. 18 बॉलमध्ये 35चं आव्हान सोपं नसणारी आहे, कारण की या मॅचमध्ये गोलंदाजचा बोलबाला राहणार. परंतु समोर बॅटर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग गाजवली, दुबई कतार गाजवलं. असं पाहिलं तर बंटी पेंडारे, बंटी पेंडारेच्या सोबत जर पाहिलं तर अजिंक्य दर्गे. 35ची गरज आहे. 18 बॉल 35. सागर पाटील काय बॅटिंग केली कालच्या दिवशी. 1 बॉल 6. तुमच्या पाहिलं तर बॅटिंगची दिवाणी याआधी सुद्धा संपूर्ण पाहिलं तर खालापूर तालुका होता, परंतु आता यानंतर तुमची सन्मान्य मनीष सेन, त्याचबरोबर दीपकजी पाटील, त्याचबरोबर समीरजी आवले या तिन्ही अति मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमार्फत. या स्पर्धेमध्ये आता आपण पोहोचलोय पाहिले तर दुसऱ्या राऊंडचा पहिला मॅच, तो म्हणजे काटरंग संघ दर्गे ब्रदर्स काटरंग संघ विपक्ष पाहिलं तर असेल तो म्हणजे MD11 एच.डी. स्पोर्ट्स पाली. गरज असेल ती 18 बॉल 35ची. दशरथ साहेब पाटील कडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. समालोचन कक्षासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. आताच नक्कीच मी आभार व्यक्त करतो दशरथ पाटील यांचं. दशरथ शेट पाहिलं तर मोठी असते. इथं पहिलाच बॉल आणि पहिला बॉल पाहिला तर बॅटरला समजलं नाही. स्लो डिलिव्हरी टाकले. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज विनीत. 35चं टार्गेट आहे आणि 35चं टार्गेट सोपं नसणार आहे. सरासरी पाहिलं तर 12च्या जवळपास सरासरी धावसंख्या हवी होती. आता इथे काय झाले, पहिला बॉल डॉटला येणारा प्रत्येक डॉट बॉल या पाहिलं तर काटरंग संघाच्या जीवामध्ये धगधग तयार करू शकतो. ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये, डीप मध्ये बॉल चाललाय, आउटफील्ड फास्ट इस 1-4. 4 धावा, चौकार. फलकामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. 4 पर्यंत पोहोचले धावसंख्या. विनीत गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर चांगलं असं टार्गेट सेट केलंय. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला बॉल जाईल, सीमारेषा बाहेर थांबणार नाही. हा ब्रँडेड चौकार मारतोय बॅटर आहे काटरंग संघाचा, दर्गे ब्रदर्स मधील छोटा ब्रदर्स. परंतु काय जबरदस्त बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग, बॅक टू बॅक दुसरा ठोकतोय, चौकार. थँक्यू. तर तोही त्याच दिशेने जवळपास मारला. एक मारला तो पाहिला तर स्क्वेअर लेगला, दुसरा मारला पाहिलं तर डीप मिड विकेटला. या प्रकारची बॅटिंग करण्यासाठी ओळख आहे, तशीच बॅटिंग करतोय. विनीतवर आक्रमण आणि आक्रमणच चालू झालंय. त्यासोबत सन्मान्य दशरथ पाटील, एक पाहिलं तर दिलदार व्यक्तिमत्व, यांचे खंदे समर्थक श्रीकांतजी कुलकर्णी यांचं सुद्धा इथे व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. हा डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने
धावसा किती स्थिर होता. इथे पाहिलं तर चांगला फटका केसलाय. मिडाऊनचं क्षेत्ररक्षकाने बॉल पकडल्यानंतर पाहिलं तर इथे फक्त एकच सिंगल रूपामध्ये धावसंख्या कंप्लीट केली जाते दोन्ही बॅटरच्या रूपामध्ये. स्ट्राईक असेल ती आता पाहिलं तर बंटी पेंडारे या रायगड जिल्ह्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू. मग त्यामध्ये पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये एमडी वॉरियर्स अलिबाग साठी खेळताना तब्बल फायनल मॅच मध्ये 6 बॉल 6 षटकार. कोण विसरेल पाहिलं तर शारजाची 2020 ची पाहिलं तर 10 PL तिथं पहिल्या मॅच मध्ये 50 धावा. अशा कित्येक मॅच आपल्या खांद्याने नक्कीच एक हाती मिळवून दिल्यात आणि आज गावासाठी खेळताना आपण या खेळाडूला पाहतोय. बघा आल्या आल्या पाठवलंय सडक पे कडक तुषार सर बेधडक येतोय षटकार. कॅश प्राइज या षटकारासाठी असेल आणि त्यासोबत आमचे दशरथदादा पाटील. आज बंडल कुठे आहे? बंडल दिसत नाहीये. बंडल खिशात ठेवलाय. सन्मान्य दीपकदादा पाटील यांच्याकडून आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घेणार आहोत. पुढच्या मॅचचा टॉस होईल तो दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. 9-11 जामरुक विपक्ष त्यांच्या इथं मॅच असणार आहे ती म्हणजे वडवळ संघाची. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती जर पाहिले धावफलक बिनबाद 15 अशी काटरंग संघाची. दर्गे ब्रदर्स काटरंग अजिंक्य दर्गे पाहिलं तर 5 बॉल 9 धावसंख्येवर आणि बंटी पेंडारे हा ब्रँड आहे पाहिलं तर खोपोलीचा. शहरी विभागामधून असो किंवा ग्रामीण विभागामधून या खेळाडूला अग्रम मानांकन स्थान आहे आणि तो असंच दाखवतोय कारण की पहिल्या बॉलवर आलेला ठोकलाय तोही खूप मोठा. 12 बॉल आणि 20 ची गरज. मॅच अजूनही कोणी जिंकलेला नाही. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. टॉस नक्कीच केला जातोय आता. वडवळ विपक्ष मॅच असणार आहे ती म्हणजे 9-11 जामरुक संघामध्ये. राहुलजी पाटील यांच्याकडून लगातारचे 3 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. अजिंक्य दर्गे जबरदस्त फटका केसला. इनसाइड फटका जातो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले. बॉल सुद्धा पकडले. कमालीची फिल्डिंग पाहायला भेटली. या बॉलवर असं वाटलं होतं हा बॉल सीमारेषेच्या जवळ जाईल परंतु नाही. बॉल अडवलाय. प्रत्येक बॉलवर आपलं 100% योगदान आपलं एफर्ट्स लावण्याचं काम करताना आपण पाहतोय. चला टॉस करून घ्यायचंय. दीपकदादा पाटील यांना विनंती असेल एक उद्योजक आहेत त्यांच्याकडून इथं टॉस केला जाईल तो म्हणजे 9-11 विपक्ष असेल टीम वडवल. जामरुक आणि वडवल मध्ये मॅच. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावलाय. आपला पॅटर्न शॉट दाखवतात. या बॉलवर आलाय. डीजे या बॉलवर पंचांचा निर्णय आलाय. येतोय चौकार. ठोकतोय आपल्या दुसऱ्या बॉलवर चौकार. बॅटर नाव आहे बंटी. दशरथ दादाकडून पाहिलं तर आता आले ते 200 आणि अजून 2 आले तर पाहिलं तर 2000 रुपये. ही बँक आहे पाहिलं तर काटरंग संघाची. खरं तर त्यासोबत समालोचन कक्षासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज दशरथ पाटील सरांकडून. हा फटका पाहिलं तर गॅप सिलेक्शन केलं. फिल्डर बॉलच्या मागे धावत राहिले परंतु बॉल गेला सीमारेषे बाहेर आणि आता जवळपास दशरथ पाटील सरांचे हे त्यांच्या बँक मधून पैसे खाली होणार की काय कारण की लगातारचे जर 3 आले तर 2000चा कॅश प्राइज असेल. धन्यवाद डीजे. सन्मान्य श्रीकांतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची नक्कीच आपल्याला विनंती आहे. जामरुक संघाने टॉस जिंकला. पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला हे अपेक्षित होतं कारण की बघा लवकरात लवकर जेवढा मॅच संपतील तेवढंच आपल्याला फायनलच्या मॅच अजून खेळवायचे आहेत. सेमीफायनल आहे त्याच्यामध्ये त्यानंतर पहिला फायनल आहे. बऱ्याचशा मॅच आपल्याला अवधी आहे. चला लगातार 3 चौकार जर आले तर दशरथ पाटील यांच्याकडून तब्बल 2000चं कॅश प्राइज आहे ते लावलं गेलंय. तिसरा चौकार येईल का? बॅक टू बॅक तिसरा ठोकेल का? बंटी पाहिले तर बॅटिंग स्ट्राईक एंडला. बंटीने उडवलाय समालोचन कक्षाला गवसणी घालणारा हा येतो एक जबरदस्त 2 चौकारांच्या मागे मारलेला एक उत्तुंग फटका. बॉल गेला सीमारेषे बाहेर आउट ऑफ द पार्क. येतोय मायहवान षटकार.
आज धावसंख्येची गरज. काय झालं या मॅच मध्ये, बंटी आल्याने अक्षरशः पाहिलं तर बरसले नव्हे तर पाहिलं तर इथे वर्षाव केला धावांचा. काय बॅटिंग करतात, 4 बॉल वैयक्तिक खेळतात, 4 बॉल मध्ये 20 धावा. जे हवं होतं ते बंटीनी करून दाखवलं. आता जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज असणार आहे टीम काटरंग संघाला. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 5 धावा. अगदी पाहिलं तर धावा लिलया पेलण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फिल्डर कडून थोडी झाली चुकीला माफी तर नाहीये. शेवटच्या क्षणामध्ये बॉल अडवलाय. आउटफील्ड आहे फास्ट, ही धाव घेतली जाते 31 धावसंख्या आणि आता 7 बॉलमध्ये 4 ची गरज. जिथे पाहिलं तर पेनलाइज झालं होतं तो म्हणजे काटरंग संघ. तब्बल 2 धाब्यांची पेनल्टी मिळाली होती. तरी सुद्धा या मॅच मध्ये वन साइड हिरो बनण्याची संधी काटरंग संघाला. बॅटची अतली एज लागली आहे. पाहिलं तर बॉल अडवला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हिट काय जबरदस्त केला आणि इथे पंचांकडे अपील केले, परंतु खेळाडूला माहितीये मी बाद आहे. प्रामाणिकपणा या खेळाडूच्या मनामध्ये नसामध्ये भरलाय. काटरंगचा खेळाडू आहे आणि या काटरंगच्या खेळाडूने नक्कीच इथं दाखवून दिले की हो माझ्यामधला हा क्रिकेटचा गुण, आणि तो दाखवून दिलाय. विकेट देऊन माघारी येत आहेत. बाद झाले थोड्यांदा अजिंक्य मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. क्लिअर आहे अजिंक्याने, कोणत्याही प्रकारे इथे पंचांकडे दाद मागितली नाही. त्यांना माहिती मी आउट आहे. मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय आपण त्यांना. आता अजूनही गरज असेल जिंकण्यासाठी काटरंग संघाला 4 धावसंख्येची. 6 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज. या पाहिलं तर धावा कशा प्रकारे केल्या जातील. प्रशांतदादा खांडेकर बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आपल्या उराशी घेऊन आणि त्याचबरोबर हे जेवढे नवीन खेळाडू बनवलेत, मग त्यामध्ये निखिल जोशी असेल, लेदरचं क्रिकेट निखिल जोशीने खेळलंय, त्याचसोबत अनिरुद्ध खांडेकर आहेत, सनी आहेत, बरेच खेळाडू तयार केलेत. या खेळाडूंची आता पाहिलं तर बॅटिंग बॉलिंग सर्व पाहायला लागेल. चांगल्या प्रकारे खेळ करायचंय आणि यांचं स्पॉन्सरशिप आज पाहिलं तर केले नयन 11 जामरुक यांनी. 6 बॉल 4 ची गरज. या 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज बॅटिंगसाठी काटरंग संघाचा हार्ड हिटर बंटी पेंडारे. या नावाची चर्चा पाहिली तर संपूर्ण रायगडमध्ये नेहमी असते. जिथे जिथे रायगडचे मोठमोठे संघ, त्या संघामध्ये बंटीला नेहमी स्थान. कारण की बंटी पाहिलं तर गोलंदाजी खूप प्रकारे पाहिले धुलाई करतो. जागा बनवली, शफल झालाय. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली झाली. शॉट फाईन लेगला बॉल अडवला. आता स्ट्राईक असेल ती म्हणजे ऋषभ भुजबल. 5 मध्ये 3 ची गरज. आठवायला लागेल पाहिलं तर इथे SD स्पोर्ट्स पालीला की अशाच प्रकारे मॅच आली होती, ते म्हणजे शेकिन चिंचोली विरुद्ध सावरोलीची मॅच. तिथे हर्षद चोगलेने 5 बॉल 3 धावा करू दिल्या नव्हत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा वाचवल्या होत्या. आत्ताही स्थिती काहीतरी तशीच आहे. आत्ताही पाहिलं तर सेट बॅटर आहे आणि आत्ताही 5 बॉल 3 ची गरज. MD11 SD स्पोर्ट्स पाली ही मॅच जिंकायची असेल तर येथे डॉट बॉल काढायचे आहेत, विकेट काढायचे आहेत. विकेटच्या मागे पाहिलं तर आपण सिद्धेश दंत टीमचा पाहिला त्या लीडरने आता इथे ठरवलंय की आता आम्हाला मॅच जिंकायची तर चांगली गोलंदाजी बॉलरला करायची. फिल्डरला साथ देणं तेवढंच महत्वाचं ठरेल. 5 मध्ये 3 ची गरज. बॉल पडल्यानंतर थोडा बाहेर आला. पंचांचा इशारा येऊन पोचलाय. पंच सांगतात की हा वाईड बॉल, अतिरिक्त बॉल बाहेर गेला. बरंचसं वळण घेतलं. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आहेत. 5 मध्ये 2 ची गरज. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमचा की रिव्ह्यू असेल वाईट साठी. चला तिसरे पंच यायचंय. क्रुशियल मोमेंट आहे आणि अशा मोमेंट मध्ये आपल्याला चला काटरंग संघाचा अतिरिक्त खेळाडू आहे, कृपया दुसरा कोणी येऊ नये. सागर पाटील तिसरे पंच यायचं आपण. कटरंग गावचे सामाजिक कार्यकर्ते दर्शन शेठ अहिर यांना सुद्धा विनंती असेल या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. मोरिया मंडळाचे अध्यक्ष पाहिजे तर दर्शन शेठ अहिर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमार्फत आलेल्या तमाम पाहिले तर आमच्या अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचसोबत तुम्ही सुद्धा या, तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. इट्स अ वाईड बॉल.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल बॉलिंग टीमचा रिव्ह्यू एक होता, रिव्ह्यू संपलाय आणि आता यानंतर आता गरज असणार 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी टीम बॅटिंग करणाऱ्या काटरंग संघाला ती अवघ्या 2 धाब्याची. पुढच्या मॅच मध्ये आपण 5 मध्ये 2ची गरज. या मॅच मध्ये जर का आपल्याला कमबॅक करायचं ना तर इथे आता या मॅच मध्ये या बॉल मध्ये चांगला चेंडू टाकावा लागेल. वाईट टाकून आपण जिंकणार नाही हे ओळखायला लागेल आणि चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. आता नाही तर कधीच नाही. षटपंच बॉल टॅपचा नक्की क्रिकेट इथे केलंय. हुशारीने खेळलेलं क्रिकेट ऋषभ भुजबलला माहिती आहे चुकी करायची नाही. इथे मला चांगली बॅटिंग करायची कारण की मॅचला जिंकवायचे. हातात तोंडाशी आलेला घास जर गेला तर किती दुःख होतं या टुर्नामेंट मध्ये हरलेल्या संघांना विचारा. आणि आता पाहिलं तर आपण 4 मध्ये 1ची गरज. ही मॅच जर बंटीने फिनिश केली तर 500 रुपये दशरथ शेटकडून. षटकाराने फिनिश करायची होती. सिंगलला घेतलाय. विजय होतो टीम काटरंग संघ या मॅच मध्ये. हार्डलक पाहिलं तर एमडी स्पोर्ट्स पाली संघ आपण सुद्धा चांगल्या प्रकारचं इथे पाहिलं तर योगदान दिला परंतु काटरंग संघ विजयी झालाय. पुढच्या मॅच साठी आपण वडवळ